नमस्कार श्रोते हो, आपल्या कथेचा पुढील भाग घेऊन तुमच्यासाठी हजर होत आहे. 7 जानेवारीची सकाळ उजाडली. आज जुईचा वाढदिवस होता. उठल्यापासून स्वप्नीलशी तिचं 2-3दा बोलणं झालं, पण त्याने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यानेच काय, स्वप्नीलचा भाऊ, वहिनी, त्यांची मुलं कोणीच तिला बर्थडे विशेष दिल्या नाहीत. तिच्या प्रेम प्रकरणाबद्दल त्यांना कळलं तर नाही या विचाराने ती धास्तावली. स्वप्नील आणि त्याचा भाऊ दोघंही फॅक्टरीत निघून गेले. थोड्या वेळाने तिच्या मित्रमैत्रिणींचे फोन यायला लागले. तिला फोनवर बोलताना तिच्या जाऊने 2-3दा बघितलं, पण तिने कसलीही उत्सुकता दाखवली नाही. दुपारची जेवणं होऊन गेली आणि तिच्या लक्षात आलं की तिचे आई वडील, बहीण, मेहुणे यांनी कोणीही फोन केला नव्हता. इतक्या सगळ्यांना आपल्या वाढदिवसाचा विसर पडावा याचा तिला आता राग येऊ लागला. त्याचबरोबर काहीतरी अशुभ तर नाही ना घडणार या शंकेने ती कासावीस झाली. दुपारी 5 वाजता तिच्या जाऊने तिला हाक मारली. जुई, लवकर तयार हो, आपल्याला एका फंक्शनला जायचंय. कसल्या फंक्शनला? जुईच्या कपाळावर आठ्या उमटल्या. माहीत नाही, मगाशी यांचा फोन आला होता. आपल्याला तयार होऊन हॉटेल 3 सीझनवर यायला सांगितलंय. बहुतेक एखादी बिझनेस पार्टी असावी. जुई नाखुशीनेच तयार झाली. तिच्या वाढदिवसाचा सगळ्यांना विसर पडल्याचा राग तिच्या मनात धुमसत होता. ती आणि तिची जाऊ मुलांसोबत हॉटेलवर पोहोचले. हॉटेलमध्ये बरीच गर्दी होती. हॉलमधली गर्दी पाहून तर ती चकितच झाली. अचानक तिला तिचे आई वडील दिसले. आश्चर्य वाटून ती त्यांच्याकडे पोहोचणार तेवढ्यात कुणीतरी तिला हाक मारली. तिने मागे वळून पाहिलं तर तिची बहीण आणि मेहुणे उभे होते. अरे, तुम्ही इथे कसे काय? तिने आश्चर्यचकित होऊन विचारलं. कमाल करतेस जुई, तुझ्या प्रोग्रामला आम्ही येणार नाही का? माझा प्रोग्राम? माझा कसला प्रोग्राम? तिनं गोंधळून विचारलं. आता मात्र हद्द झाली हं. अगं, आज तुझा वाढदिवस आणि तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुझ्या पुस्तकाचं प्रकाशन नाहीये का? माझ्या पुस्तकाचं प्रकाशन? ती अजूनच गोंधळली. वेडाबाई, ते समोर बघ. जुईने स्टेजच्या भिंतीकडे पाहिलं. त्यावर लावलेल्या बॅनरवर प्राजक्ताची फुलं, कविता संग्रह प्रकाशन सोहळा असं लिहिलेलं होतं. सोबत तिचा हसरा सुंदर फोटो होता. प्राजक्ताची फुलं हे तिच्याच एका कवितेचं नाव होतं. डोळे फाडून ती त्याकडे पाहत असतानाच तिचे आई वडील तिथे आले. तिच्या आईने तिला मिठी मारली. खूप खूप अभिनंदन बेटा, आज तुझं स्वप्न पूर्ण झालं. आई, पण मला याची काहीच कल्पना नाहीये. हे तुम्ही करताय का? अगं वेडे, तुझ्या नवऱ्याशिवाय कोण करणार आहे? तिचे मेहुणे म्हणाले. काय? स्वप्नील करतायत हे सगळं? पण त्यांनी हे सगळं मला कळू न देता कसं केलं? अगं, तुझी ती मैत्रीण अंजू तुझ्याकडे आली होती. तिने तू कविता लिहितेस असं सांगितलं होतं वाटतं. ते ऐकून जावई बापू नगरला आले होते. तेव्हा घरी आले. तुझ्या कविता त्यांनी मागितल्या. त्या वाचल्यावर त्यांनी याचा संग्रह करून आपण प्रकाशित करू असा विचार मांडला. आम्हालाही तो आवडला. आज बघ, त्यांनी तो प्रत्यक्षात आणला. पण आज तुम्ही मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या नाहीत. जुई रागवून म्हणाली. अगं, तो स्वप्नील रावांचाच प्लॅन होता तुला सरप्राईज द्यायचा. तेवढ्यात स्वप्नील तिथे आला. स्वप्नील, तुम्ही मला. जुई त्याला काही बोलणार तोच स्वप्नीलने तिला थांबवलं. आई बाबांनी तुला सगळं सांगितलं असेलच. उरलेलं मी तुला रात्री सांगेन. आता चल, कलेक्टर साहेब आलेत. 2 मोठे साहित्यिक सुद्धा येऊन बसलेत. प्रकाशन समारंभाला सुरुवात करूया. समारंभ सुरू झाला. वक्ते काय बोलत होते त्याकडे जुईचं लक्षच नव्हतं. कविता संग्रहाचं प्रकाशन हे खरंच तिचं स्वप्न होतं. आज ते अनपेक्षितपणे स्वप्नीलकडून पूर्ण होताना पाहून तिला सारखं गहिवरून येत होतं. भरून येणारे डोळे ती वारंवार रुमालाने पुसत होती. आज पहिल्यांदाच तिच्या मनात स्वप्नीलबद्दलचं प्रेम जागृत झालं होतं.
सूत्रसंचालकाने तिला मनोगत व्यक्त करण्यासाठी डायसवर बोलावलं तेव्हा ती जागी झाली. कशी बशी ती उभी राहिली. मला काय बोलावं तेच कळत नाहीये. इतकं गहिवरून येत आहे. माझे पती स्वप्नील यांनी माझ्या ध्यानीमनी नसताना आज हा प्रकाशन सोहळा आयोजित केला. त्यांचे कितीही आभार मानले तरी कमीच पडतील. आई वडील, नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्या प्रोत्साहनामुळेच आज माझं स्वप्न पूर्ण झालंय. 2-4 वाक्य बोलून ती खाली बसली. प्रकाशन झालं. स्वप्नीलने काव्यसंग्रहातल्या 2 कवितांचं वाचन केलं. अगदी एखाद्या नामांकित कवीसारखं त्याचं काव्य वाचन पाहून जुई चाटच पडली. प्रकाशन सोहळ्यानंतर मोठा केक कापून जुईचा वाढदिवस साजरा करण्यात आला. स्वप्नीलने तिला हिऱ्याची अंगठी भेट म्हणून दिली. सगळे जेवणाचा आनंद घेत असताना जुईला अचानक एक गोष्ट आठवली आणि तिचा जीव एकदम घाबराघुबरा झाला. बोलणं अर्धवट सोडून ती धावतच पुस्तकं ज्या कोपऱ्यात ठेवली होती तिथे पोहोचली. एक पुस्तक हातात घेऊन ती अस्वस्थपणे एक पान उलटवू लागली. काय झालं जुई? काय बघतेस? तिने मागे वळून पाहिलं. तिची आई तिला विचारत होती. आई, या कवितात मी सुधीरवर केलेल्या कविता सुद्धा होत्या. त्या या पुस्तकात टाकल्या तर नाहीत ना? रडवेल्या आवाजात तिने विचारलं. बापरे आई, त्या कविता असतील तर सगळ्या जगाला माझं प्रेम प्रकरण माहीत पडेल. तिच्या गळ्यातून एक हुंदका निघून गेला. शांत हो बेटा, त्या सर्व कविता काढून टाकल्या आहेत. काढून टाकल्या? कुणी? तुम्ही? नाही बेटा, स्वप्नीलने. काय? स्वप्नीलने? म्हणजे स्वप्नीलला सगळं माहीत? ती रडायला लागली. हो, त्यांना सगळं समजलंय. दुसरीकडून कळण्यापेक्षा आम्हीच त्यांना सगळं सांगून टाकलं. आई, काय केलं हे? त्यांना काय वाटलं असेल? आपण त्यांची फसवणूक केली असंच वाटलं असेल ना? नाही जुई, आम्ही सांगितल्यावर ते हसले. म्हणाले, या वयात असं प्रेम होणं कॉमन आहे. त्या प्रेमाला काही अर्थ नसतो. खरं प्रेम लग्नानंतरच समजायला लागतं. लाखात एक आहे जुई तुझा नवरा. दुसरा कुणी असता तर हाकलून दिलं असतं तुला घराबाहेर. एवढं ऐकल्यावर जुईचा तिच्या कानांवर विश्वास बसेना. तिने आईला मिठी मारली आणि रडू लागली. बस कर जुई, या शुभप्रसंगी रडायचं नसतं. आईने तिला धीर देऊन शांत केलं. कार्यक्रम आटोपल्यावर जुई घरी आली. पण त्याला आपलं प्रकरण समजलंय. स्वप्नीलच्या नजरेला नजर देण्याचं धाडस तिला होत नव्हतं. दुसऱ्या दिवशी स्वप्नील तिला म्हणाला, जुई, तुझ्यासाठी अजून एक गिफ्ट आहे. जुईचं काळीज धडधडू लागलं. सुधीर बद्दल तर तो काही बोलणार नाही याची भीती तिला वाटू लागली. येत्या रविवारी आपण आठवडाभरासाठी उटी आणि कोडाई कॅनलला जातोय. जुईने एक सुटकेचा निश्वास सोडला. पण मग फॅक्टरीचं काय, बंद ठेवणार? नाही, दादा बघणार आहे. सध्या कामं कमी आहेत. 15 दिवसांनी मात्र खूप लोड येणार आहे. असंही आपण हनीमूनला गेलोच नव्हतो. यालाच हनीमून समजूया. तिच्याकडे प्रेमाने पाहत तो म्हणाला. खरं तर स्वित्झर्लंडला जायचा माझा विचार होता. पण माझ्या मित्राचं उटीजवळ रिसॉर्ट आहे. तो कधीपासून बोलवतोय आपल्याला. म्हटलं चला तिथे अगोदर जाऊन येऊ. पुढच्या वर्षी वेळ मिळाला की युरोपची टूर करून टाकू. चालेल ना? चालेल चालेल, जुई खुश होऊन म्हणाली. उटीपासून थोडं दूर अंतरावरच्या निसर्गरम्य परिसरात त्यांचं रिसॉर्ट होतं. स्वप्नीलच्या मित्राने त्यांचं स्वागत केलं. त्याचं मराठीत बोलणं ऐकून जुई आश्चर्यचकित झाली. रूममध्ये आल्यावर तिने स्वप्नीलला त्याबद्दल विचारलं. अगं, तो पुण्यात माझ्यासोबतच इंजिनिअरिंगला होता. तिथंच तो मराठी शिकला. इंजिनियर असून हॉटेल कसं काय? त्याच्या वडिलांचं एक हॉटेल अगोदरच उटीमध्ये होतं. याला मात्र हॉटेलपेक्षा इंजिनिअरिंगमध्ये रस होता. इंजिनिअरिंग झाल्यावर तो चेन्नईत नोकरीला लागला. पण दुर्दैवाने त्याच्या वडिलांचं निधन झालं.
हॉटेल चालवायला कुणी नसल्यामुळे यालाच नोकरी सोडून हॉटेल सांभाळावं लागलं. आता त्याची उटीत 2 आणि हे 1 अशी 3 हॉटेल्स आहेत. पण मग इंजिनिअरिंग करून काहीच फायदा झाला नाही. खूप कठीण गेलं असेल त्यांना हे स्वीकारणं. नाही जुई, जीवनाचं वास्तव त्याने स्वीकारलं. इलाजच नव्हता. जुईला स्वतःचं उदाहरण डोळ्यासमोर आलं. सुधीरला ती अजून विसरली नव्हती. स्वप्नील हेच आपलं वास्तव आहे हे तिला अजूनही स्वीकारता येत नव्हतं. रात्री दोघं हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले. स्वप्नीलचा मित्र त्यांच्यासोबत येऊन बसला. गप्पा सुरू असताना अचानक तो जुईला म्हणाला, भाभीजी, आमचा मित्र तुम्हाला कविता ऐकवतो की नाही? जुईला धक्का बसला. नाहीतर, स्वप्नील आणि कविता शक्य तरी आहे का? अरे काय भाभीजी, अहो आमचा स्वप्नील साधा कवी नाही, बेस्ट कवी म्हणून कॉलेजमध्ये प्रसिद्ध होता. त्याचा एक कविता संग्रहही प्रसिद्ध झालाय. काय? स्वप्नील हे खरं आहे? जुईने अविश्वासाने स्वप्नीलकडे पाहत विचारलं. स्वप्नीलने हसत मान डोलावली. माझ्याकडे आहे ते पुस्तक. कधी उदास वाटलं की मी त्यातल्या कविता वाचतो. खूप प्रेरणादायी कविता आहेत. वाचल्या की लगेच छान वाटायला लागतं. थांबा, मी आणून दाखवतो. तो लगेच त्याच्या खोलीत जाऊन ते पुस्तक घेऊन आला. जुईने ते पुस्तक थरथरत्या हाताने घेतलं. थोडंसं जुनं असलं तरी सुरेख सुबक पुस्तक होतं ते. आमच्या एका प्राध्यापकांना माझ्या गॅदरिंगमध्ये वाचलेल्या कविता खूप आवडल्या. त्यांनी स्वखर्चाने हे छापून प्रकाशित केलं, स्वप्नीलने सांगितलं. जुईचा अजून विश्वास बसत नव्हता. तिने एक पान उलटून पहिली कविता वाचली. काय सुंदर होती ती कविता. जुई, नंतर वाच ना. आपण अगोदर जेवून घेऊ, मला भूक लागली आहे. जुईने पुस्तक बंद केलं. भाभीजी, ते पुस्तक वाचून मला परत करा बरं. त्याची एकच कॉपी आहे माझ्याकडे, मित्र हसून म्हणाला आणि तिथून उठला. रात्री 1 वाजेपर्यंत जुई ते पुस्तक वाचत होती. वाचून झाल्यावर भरून आलेले डोळे तिने पुसले. सुधीरच्या ज्या कवितांसाठी ती वेडी झाली होती त्या कविता तिला आठवल्या. स्वप्नीलच्या उच्च दर्जांच्या कवितांपुढे त्या तिला भिक्कार वाटल्या. जीवनाचं वास्तव सुधीरसारखंच स्वप्नीलनेही मांडलं, पण त्यात सुधीरच्या कवितांसारखा बिभत्सपणा नव्हता. सुधीरच्या कविता मेंदूला झिणझिण्या आणायच्या. स्वप्नीलच्या कविता हृदयाला भिडत होत्या, काळजात घर करत होत्या. त्या कवितात एक प्रकारची सकारात्मकता होती. निराश झालेल्या मनाला आशेचा किरण दाखवण्याचं सामर्थ्य त्या कवितात होतं. गाढ झोपलेल्या स्वप्नीलकडे तिने पाहिले. मशीन्स, लोखंडाच्या भावनाहीन जगात रमणारा हा माणूस, ज्याला ती दगडाच्या काळजाचा म्हणायची, इतका उच्च दर्जाचा कवी निघावा याचं तिला राहून राहून नवल वाटत होतं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रिसोर्ट समोरच्या तलावाच्या काठावर दोघं बसलेले असताना जुई स्वप्नीलला म्हणाली, स्वप्नील, तुम्ही कविता करायच्यात हे मला का नाही सांगितलं? काल मी तुमच्या कविता वाचल्या, फार सुरेख आहेत. तुमच्यात एवढी प्रतिभा असताना तुम्ही नंतर कविता लिहिणं का बंद केलं? स्वप्नीलने एक छोटा खडा उचलून पाण्यात फेकला आणि म्हणाला, माणसाचं आयुष्य त्याला कुठे नेईल काहीच सांगता येत नाही जुई. शाळेत असल्यापासून मला वाचनाची, कवितांची आवड होती. मोठा लेखक, कवी व्हायचं माझं स्वप्न होतं. माझे वडील एका वेल्डिंग वर्कशॉपमध्ये कामाला होते. कमाई तुटपुंजी. अर्थातच आमचं बालपण फार गरिबीत गेलं. आई इकडची तिकडची कामं करून संसाराला हातभार लावायची. एक दिवस वडिलांचा मालक वारला आणि ते वर्कशॉप वडिलांच्या ताब्यात आलं. वडील फारसे शिकलेले नव्हते. जी कामं चालून यायची ते ती करायचे. मालक झाल्यामुळे थोडा पैसा यायला लागला, पण तेवढ्यात माझ्या आईला कॅन्सर झाला. येणारा पैसा औषधोपचारात जाऊ लागला. आईच्या आजारामुळे वडिलांना वर्कशॉपमध्ये लक्ष देता येईना, म्हणून भावाची 10वी झाल्याबरोबर वडिलांनी त्याला वर्कशॉपमध्ये अडकवून टाकलं.
मी मात्र मेकॅनिकल इंजिनियर व्हावं अशी वडिलांची इच्छा होती. मला तर इंजिनिअरिंगमध्ये जराही रस नव्हता. मी सायन्समध्ये 12वी पास होऊन आर्ट्स कॉलेजला ॲडमिशन घ्यायला निघालो होतो. पण त्याचवेळी माझी आई वारली. मरताना तिने माझ्याकडून वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचं वचन घेतलं. माझा नाईलाज झाला. शेवटी मी पुण्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली. वडिलांवर माझा भार नको म्हणून मी सकाळी पेपर वाटपाचं काम करायचो आणि संध्याकाळी एका वेल्डिंग वर्कशॉपमध्ये काम करायचो. इंजिनिअरिंग पूर्ण करून मी घरी परतलो. वडील आता खचले होते. वर्कशॉप कसं बसं सुरू होतं. ते जिवंत ठेवण्यासाठी मी एका कंपनीत नोकरी धरली. माझा पगार वर्कशॉपमध्ये लावू लागलो. काही मशीन्स नवीन घेतल्या. पुण्याला ज्या वर्कशॉपमध्ये काम करत होतो त्याचा मालक गव्हर्नमेंटमध्ये कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा. ती पद्धत मला माहीत असल्यामुळे मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट घ्यायला लागलो. कामं वाढली, नफा वाढू लागला. तेव्हा मी नोकरी सोडून वर्कशॉप पाहू लागलो. वेगवेगळ्या नवीन मशीन्स आणून मी वर्कशॉपचं आधुनिकीकरण केलं. दरम्यान भावाचं लग्न झालं आणि वडील वारले. माझ्यावरची जबाबदारी अजूनच वाढली. कामाचाही व्याप वाढला. तेव्हा मग आम्ही जागा घेऊन दुसरं वर्कशॉप सुरू केलं. तिथेही जागा पुरेना. मग MIDCत फॅक्टरी सुरू केली. आता आपण ऑटोमोबाईल पार्ट्सची फॅक्टरी सुरू करतोय हे तुला माहीतच आहे. तर या सगळ्या वाटचालीत मी जीवनाचं वास्तव स्वीकारलं ग. ते स्वीकारण्याशिवाय मला गत्यंतरच नव्हतं. अर्थातच कवितांपासून मी दूर गेलो. कविता म्हणजे फक्त एक स्वप्नरंजन आहे असं मला वाटू लागलं. आजही मला कविता आवडतात, पण मी त्यात गुंतत नाही. किंबहुना जीवनाचं वास्तव मला तसं करू देत नाही. भारावून गेल्यासारखी जुई हे सगळं ऐकत होती. जीवनातलं वास्तव नुसतं कवितांमध्ये मांडून उपयोग नसतो, तर खऱ्या आयुष्यात ते स्वीकारावं लागतं हे तिच्याही लक्षात आलं होतं. अचानक आठवल्यासारखी ती स्वप्नीलला म्हणाली, स्वप्नील, माझ्या पूर्वायुष्याबद्दल तुम्हाला कळलं तेव्हा तुम्हाला माझा राग नाही आला? आला ना. शेवटी मीही एक पुरुष आहे. बायकोच्या पहिल्या प्रेमाबद्दल कळल्यावर कोणताही पुरुष अस्वस्थ होणारच. खरं तर लग्नात आणि लग्नानंतरही तुझं वागणं बोलणं यावरून मला आणि वहिनीलाही तू या लग्नाने खुश नाही आहे याची खात्री होती. तुझं लग्नाआधी एखादं प्रेम प्रकरण असावं अशीही आम्हाला शंका यायची. वहिनीने ती 1-2दा बोलूनही दाखवली, पण मी तिला समजावलं. तुला विचारूनही काही फायदा होईल असं मला वाटलं नाही. कारण बायकांचं एक वैशिष्ट्य असतं, दुसऱ्यांची गुपित त्यांच्या पोटात राहत नाही, पण स्वतःचं गुपित मनाच्या एका खोल कप्प्यात त्या गाडून टाकतात. मग माझ्या लक्षात आलं की आपल्या कॉलेजमध्येही अशी अनेक प्रकरणं होती. त्यातील फक्त 1% प्रकरणं यशस्वी झाली होती. याचं कारण ते खरं प्रेम नसून आकर्षण असतं हे लक्षात घ्यायला हवं. आपण ज्याच्या रिसॉर्टमध्ये राहतोय त्याचं पुण्यातल्या एका मराठी मुलीवर प्रेम होतं. अनेक कारणांनी ते यशस्वी झालं नाही. शेवटी त्याने इथल्याच तामिळ मुलीशी लग्न केलं. आता तो सुखात आहे. परिस्थितीशी वास्तवाशी त्याला तडजोड करावीच लागली. अशी तडजोड तूही करशील याची मला खात्री होती. म्हणून आलेला राग मी विसरूनही गेलो. जुईला खूप काही बोलायचं होतं, पण स्वप्नीलच्या मनाचा मोठेपणा पाहून तिला गहिवरून आलं होतं. त्यात तिला बोलताच आलं नाही. चल निघायचं? अंधार पडायला लागलाय, त्याने विचारलं. तिने मान डोलावली. त्या अंधारात तिचे भरलेले डोळे मात्र त्याला दिसले नाहीत. घरी परतल्यावर 2च दिवसांनी जुईला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. हॅलो जुई, मी सुधीर बोलतोय. जुई दचकली. तिच्या हातून फोन पडता पडता वाचला. काय ग, दचकलीस वाटतं? तो मोठ्याने हसला. हो, मी तुझाच सुधीर बोलतोय. कशी आहेस? क्रमशः श्रोते हो, तुम्हाला कथा आवडत असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तसेच कथेच्या पुढील भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.